काही वेळा आपल्या आयुष्यातून बऱ्याच वेळा असं घडतं की काही चांगल्या व्यक्तींची आपल्या आयुष्यातून एक्झिट होते. म्हणजे त्या व्यक्ती आसपासच्या असोत, घरातील असोत, बाहेरच्या असोत, पण ज्या चांगल्या स्वभावाच्या असतात अशा व्यक्ती आपल्या आयुष्यातून अचानक निघून गेल्यानंतर आपल्याला मोठा धक्काच बसतो. मग आपल्याला कळत नाही की अशा व्यक्ती आपल्या आयुष्यातून अचानक का निघून गेल्या. कारण जन्म घालणारा परमेश्वर असतो व घेऊन जाणाराही तोच असतो. मग आपलं काहीच चालत नाही सामान्य माणूस म्हणून, पण आपण आपले प्रयत्न करत असतो. मग अशा व्यक्तींशी आपलं जेव्हा बोलणं चालणं असतं, येणं जाणं असतं, तेव्हा आपण व्यक्ती म्हटल्यावर काही ना काही गुणदोष आलेच. मग आपण त्यांनी आपल्याला एखादे वाक्य बोलतात, आपण एखादे त्यांना म्हणतो रागाने, पण तसं म्हणायचं नाही. कारण गेलेली व्यक्ती ही कधीच परत येत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग जेव्हा व्यक्ती आपल्या आयुष्यात असून असं निघून जातात, काहीतरी आपल्या तोंडून चुकून काहीतरी वाक्य जातं, तेव्हा त्या व्यक्तींची मनापासून आपण माफी मागायची आणि तुम्ही चांगल्या भावात जाऊन तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत, ह्या जन्मामध्ये तुमच्या ज्या अपूर्ण इच्छा राहिल्या, ज्या गोष्टींचं तुम्हाला दुःख झालं, ज्या व्यक्ती तुम्हाला चांगल्या भेटल्या नाहीत, त्याची पोकळी तुमची पुढच्या जन्मात भरून निघो. तुम्ही एका मोठ्या घरात जन्माला येवो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत, तुम्हाला सर्व नाती चांगली मिळत, अशी आपण देवाच्या चरणी प्रार्थना करायची. कारण अशी व्यक्ती म्हणजे आपल्या आयुष्यात खूप मोठी मोलाची साथ देणारी असते, ज्यांचे मन निर्मळ असते, जे आपल्याला सहकार्य करत असतात. अशा व्यक्ती आयुष्यात परत मिळत नाहीत. म्हणून आपण निदान ही प्रार्थना तरी करू शकतो की अशा व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये चांगल्या मार्गाला जावत, त्यांनी ह्या जन्मात जे चांगले कर्म केलेले आहे त्याचे फळ त्यांना नक्कीच पुढच्या जन्मात मिळो. आणि अशी प्रार्थना केल्यानंतर आपल्या मनात जे काही गिल्ट असते ते सुद्धा निघून जाते आणि अशा व्यक्तींना चांगल्या भावाची प्राप्ती हो अशी भावना केल्यामुळे आपल्याला सुद्धा ते पुण्य मिळते, त्या पुण्याची प्राप्ती होते. आता हे प्रत्येकाच्या मान्यावर असते, पण मी असा विचार करते आणि ज्या असा विचार करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांना याची माहिती व्हावी म्हणून मी हे बोलले, हो ना.